नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कृषी विभागामध्ये राबवित असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। या योजनेच्या कामासाठी 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतलेला आहे। या संदर्भातला शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र पुरस्कृत योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये लाभ देण्यात येतो। या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही देखील त्याच धर्तीवरती बनवण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले, तर महाराष्ट्र हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य आहे। त्यामुळे केंद्र शासनाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी होणं अभिप्रेत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो। तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्यानं स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणं, पोर्टलवरील विविध दुरुस्त्यांअभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-KYC प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणं आणि भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणं, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणं, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणं, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवरती नोंद घेणं, मयत लाभार्थ्यांच्या वारशांची नव्यानं नोंद करणं, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणं नाकारणं या बाबी प्रलंबित असल्यानं केंद्र शासनानं वेळोवेळी नाराजी व्यक्त केलेली आहे। सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती आणि प्राथमिकता पाहता, तसेच क्षेत्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदं विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरती आवश्यक असलेलं मनुष्यबळ हे बाह्य यंत्रणेकडून राबवून घेण्यात येण्यास मान्यता दिलेली आहे। यामध्ये मंत्रालयातील सचिवांच्या कक्षामध्ये 4, पुणे येथील कृषी आयुक्तालयातील योजना अंमलबजावणी कक्षामध्ये 17, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामध्ये 34 आणि तालुका नोडल अधिकारी 355 अशी एकूण 411 पदं भरली जाणार आहेत। बाह्य यंत्रणेच्या मार्फत भरायच्या या मनुष्यबळासाठी आवश्यक तो खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या निधीमधून प्राधान्याने आता खर्च करण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने किसान सन्मान निधी योजना चांगल्या पद्धतीने राबवता यावी यासाठी सरकारनं हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे। यामधून ज्या शेतकऱ्यांची जी काही पेंडिंग कामं राहिलेली असतील तर त्यांना आता ती लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा फायदा घेता येईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।